गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. कसलं छान पाऊस पडला आम्हाला, बऱ्यापैकी पडलाय. पण आमच्या झाडांचं आणि ह्याचं असलं मस्त झालंय ना वातावरण. झाडांना खूप पाणी लागतं, पाणी नसल्यावरती लय वाटतं. आंब्याला तर कसली पालवी फुटली या, आणि कसलं सुंदर दिसते बघा ना. चॉकलेटी पानं बिनं हिरवगार सगळं मस्त झालेलं आहे. छान झाडं. गाईचं ही सगळं आवरलं, ऊस तोडला. सगळ्यांच्या जायच्या यायच्या तयाऱ्या चाललेल्या आहे. विहिरीला पण पाणी खूप वाढले आमच्या. पाजरा ती बघितलं का खाली खोल्या, आता नाही उतरत मी, पण चांगलं मस्तपैकी लागले व्हायला. झाडून काढायचं इकडचं एवढं ही सगळं झाडून काढले, पण सगळ्याच पाला पडतोय आता. म्हणजे फुलं जास्त हे कसलं झाले, मस्त झाले वातावरण. घरात चालली आमची स्वयंपाकाची तयारी. मी कपडे धुवत होती, कपडे धुवायच्या ती काल आज त्यांनी भिजवून काढले सगळं. का देवपूजा ही सगळं झालेलं आहे. तिथं महादेवाची पिंड ते आहे. उंबरीचं झाड उगवले तिथं, म्हणून तिथं उदबत्तीन ते लावतात आत्या रोज. पॅकिंग करायची थोडीशी पोस्टाची, ती टाकायची. दूध आटून गेलं आत्या, कणिक मळी या. ज्ञानेश्वरीला शाळेत जायचंय ना. सोलू का? बर. आपलं लसूणाचं कॅरेट इथं आणलेलं कुठं गेलं? ज्ञानेश्वरी शाळेत जायचंय म्हणून गडबड चाललेली. चपात्या लाटायच्यात, तिला करायची बेसन पोळी. आणि अरे देवा, छोटा छोटा लसूण इथं निवडून ठेवलेला आहे, कारण का ती कुरिअरला जात देत नाही ना आम्ही कुरिअरमध्ये. नको वाटतं कशाला उगच. सगळं काम आवरले आणि त्यांना पण सगळं हाताखाली दिले. आता बेसन पोळी करायची, रस तर केला. आणि आता कपडे धुवायला आली या. कपडे पण धुवायची, कारण का मग अशी किती सावली होती, आता किती ऊन पडलेले. कपडे पण बरीच धुवायची, का तर बापूंची ह्यांची आहे ती बरीच. बापूंची 2 दिवसाला, आणि कामातली रोज धुवावं लागते ती. आणि कुठं जायची म्हणजे अशी रानात आल्यावर घरी इकडं बसती फिरायचं असं तसं असतं. ती 2 दिवसाला धुवावं लागते ती. आणि रानातली रोजची रोज असतात, कारण का मळते तिले. ज्ञानेश्वरीची तिकडे आंघोळ चालली, उशीर झालाय तिला. म्हणलं लवकर उरक, शाळेत जायचंय म्हणल्यावर पटापटा उरकलं पाहिजे ना माणसाने. पण काय करतात, आधी उठायचं, मग काय अभ्यास दिलाय बघायचं, मग ती लिहायचा, मग नेटायला लागायचं. मग तो तसं असतं. मग पाणी तापवायचं, मग पाणी तापवायचं, मग आंघोळ करायची. लय ही असतं. उरक पटापटा. त्याला उठव की म्हणा, मम्मीचं ही झालंय या. तेवढी पोस्टाची कुरिअर ये टाकून. लय वैतागायला लागल्या त्या बायका आता. 8-8 दिवसाची राहील पोस्टाची. काय होते, पोस्टाच्या कुरिअरला लय उशीर लागते. आणि एखाद्याच लवकर नाही पोचल्यावरती खवा येतात त्या ताई, बोलतात त्या ना. मग उगच वाटतं आता गेला आणि ऊस ठेवावं लागेल. एकदा तिला वाहडं टाकून गेली होती, वाहडं टाकून गेली आणि घरातलं आवरलं निम्म. आत्याला ती भाजीचं काढून दिलं, रस केला. कणिक तर आत्याने आधीच मळली होती, आणि परत बाहेर आली. हात पण धुवायचा राहिला तसाच, विसरूनच आली. वारं सुटले, तिला कांड्या ठेवते आता बोलत बोलत तुमच्यावर. म्हणजे मग एकदा कपडे धुवायला लागले की लागलं. आमच्या ते इथे एक पक्षी बरं का, ती पानकोंबडी तुम्हाला दिसली का? त्या ह्याच्या उभी दोघा, ते अंडी घातल्या ती आता. आणि तिची तिथं पिलं आहे, तर ती राखानं बसली सारखी. तिला माहिती आहे इथं कोणी येत नाही जात नाही, कुत्री येत नाही, ती मांजर येत नाही, काय नाही. मग तिथं तिने मस्तपैकी आपलं खाली ही केले आणि अंडी घातली. ती पानकोंबड्या 2 आहे त्या. एक कुठं गेलं काय माहिती, पण एक तिथंच राखा असते. तेवढ्यातच फिरते. तिला इथं खायला पाणी सगळं आहे, त्यामुळे ती कुठं जात नाही. कारण का पलीकडे पाऊस पडला की तळ्यात पाणी येतं.
त्याच्यामुळे ते इथं सरळ राहायला तिने आधीच राहायसाठी आपलं हे केलंय, घर करून अंडी घालून मस्तपैकी राहिलेली. 8-10 दिवस झालं मी तिला बघते या, ती तिथंच आहे. मी म्हणलं का भानगडे काय माहिती, येडं का घालती. मग बघितलं तिथं तिच्या अंडी, ती राखा नाही तिथं तिच्या त्या अंड्यांना. कोणी काय करू नये म्हणून. सगळ्यांना शुभ सकाळ. चालल्यात काम करत करत तुमच्या संग गप्पा मारत म्हणलं. आणि रातचा व्हिडिओ कोणी बघितला असेल तर तुम्ही म्हणता तसं का म्हणला होता माहिती आहे का, काय काय म्हणतात, काय काय बायांना लय काय काय प्रश्न पडलेला असतात, मग काय कमेंट करतात आणि डोक्याला वैताग येतात. त्याच्यामुळे ती आत्याला त्या म्हणल्या आत्या लागले हे करायला, खवळायला. तुम्ही म्हणता तुम्ही काय म्हणत नाही ना आत्या, काय गोष्टी मला ना आत्यालाच माहिती असतात, त्याच्यामुळं तुम्हाला सांगतात आत्या की असं म्हणत जाऊ नका, तसं म्हणत जाऊ नका. काय करायचं, हो तुम्हालाच टाकायचं चालू आहे, तुम्हाला नाही टाकून काय करायचं. म्हणूनच म्हणलं कपडे धुवायला लागायच्या आधी तुम्हालाच खायला टाकावं. आता ती वाढ टाकलेलं काय मला ठेवलंय का खायला? रोज उठून गावात कुठं आणायचं? आता सकाळीच आणून टाकलं होतं की गावात. हाय का अजून गावात अजून उगवलंय का? कुठंशी तरी उगवायला लागलं तर पाऊस बंद झालाय. अजून 2 दिवस लागोपाठ आला असता तर गवत चांगलं उगवलं असतं. लागले उगवाय, पण आता अजून पाऊस, त्याच्यावर 2-4 दिवस झालं पाऊसच आला नाही. मग परत ते जळून जाता आलेला पाऊस. सकाळची सारखी कामं काय नाही काय असते ती. तर असू, चला बाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ.